आम्ही एक दिवसात द्वारका मंदिर, त्रिलोक आर्ट गॅलरी, स्वामीनारायण मंदिर आणि द्वारकामधील बरेच मंदिरांचं दर्शन घेतलं. पण कसं? चला सांगते. मुंबईवरून सौराष्ट्र मेल करून आम्ही निघालो द्वारकाला. द्वारका स्टेशनकडे उतरून अगदी 10 मिनिटात आम्ही पोहोचलो मंदिराकडून अगदी 5 मिनिटावर असलेल्या एका हॉटेलमध्ये. इथे 500 ते 1000 पर पर्सन पासून स्टे स्टार्ट होतो. पण रूम्स आधी चेक करा आणि मग बुक करा. फटाफट फ्रेश होऊन आम्ही निघालो दर्शनाला. थोडं उशीर झाल्यामुळे मेन मंदिर बंद झालं होतं. मग निघालो जेवण करायला. इथल्या फेमस बासुरी रेस्टॉरंटमध्ये आम्ही अनलिमिटेड गुजराती थाली खाल्ली. याचा संपूर्ण रिव्ह्यू मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलाय. मग आम्ही लोकल ऑटो करून द्वारका मंदिराच्या आजूबाजूला असलेले सर्व मंदिरं दर्शनासाठी निघालो. सुरुवात आम्ही ब्रह्मकुमारी त्रिलोक आर्ट गॅलरी पासून केली. इथे परमात्म दर्शन, आत्मदर्शन, जन्म ते मृत्यू आणि त्यानंतरचा प्रवास चित्ररूपात दाखवला आहे. त्यानंतर आम्ही गेलो श्री स्वामीनारायण मंदिरात. छान देवदेवतांचं दर्शन घेऊन पुढे निघालो मारुती नंदन हनुमानजी मंदिरात. त्यानंतर सिद्धेश्वर महादेव, गायत्री शक्तीपीठ, गीता मंदिर हे सर्व दर्शन करून आम्ही निघालो श्री भडकेश्वर महादेवांच्या मंदिरात. छान सूर्यास्त, समुद्र किनारा आणि महादेवांचं दर्शन हे सर्व करून झाल्यावर आम्ही गेलो द्वारका मंदिराकडे. मंदिराजवळ आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी फील होत होती. इथले रस्ते, इथलं गोमती तलाव, इथली छोटी मंदिरं हे सर्व बघत आम्ही द्वारका मंदिरात पोहोचलो. इथे आतमध्ये फोन, कॅमेरा किंवा कोणतंच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अलाउड नव्हतं. सो आम्ही सर्व बाहेर ठेवलं आणि आत दर्शनासाठी गेलो. जसं बाहेर आलो खूप पॉझिटिव्ह एनर्जी सोबत घेऊन आलो. मग बाहेर छान पोटभर जेवलो आणि आमच्या रूमवर रिटर्न आलो. हा एक दिवसाचा मुंबई ते द्वारका प्रवास आणि आपल्या द्वारकाधीशाचं दर्शन खूप कमाल अनुभव होता. मग आता वाट कसली बघताय? मुंबई ते द्वारका कंप्लीट डिटेल आयटनरी आणि ट्रेन डिटेल्ससाठी डिटेल्स अशी कॉमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी फॉलो बटनवर क्लिक करायला विसरू नका.